पुणे हादरलाय, रस्त्यावर कोयता चालतोय आणि पोलीस अजूनही कलम मोजण्यात अडकलेत का? नमस्कार, मी सृष्टीसाठी तुम्ही पाहत आहात पुणेकरांच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक. मैत्रिणीला फोन लावण्याच्या वादातून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार होतात. तो तरुण जीव वाचवण्यासाठी हल्लेखोराच्या पाया पडतो, गयावया करतो, तरीही वार थांबत नाहीत. डोक्यावर 30 पेक्षा जास्त टाके, अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज. हा जर खुनी हल्ला नसेल तर मग खुनाचा प्रयत्न नेमका कशाला म्हणायचा? भारती विद्यापीठ परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सगळं कैद झालंय. मोठी बघ्यांची गर्दी होती, पण एकाही माणसाने त्या तरुणाला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. आदित्य सुनील कांबळे हा त्या गंभीर जखमी तरुणाचं नाव आणि कुटुंबाचा थेट आरोप आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा का दाखल केला नाही? इच्छुकपूर्वक हत्याराने दुखापत हे कलम पुरेसं आहे का? उद्या जर तो तरुण वाचला नाही तर जबाबदारी कोण घेणार? पुण्यात कायदा संपलाय का? कोयत्याला मोकळं रान मिळालंय का? आणि आरोपींचा धाक संपलाय का? हा फक्त एक व्हिडिओ नाही, हा समाजाच्या संवेदनशीलतेवर आणि पोलिसांच्या कारवाईवर थेट प्रश्नचिन्ह आहे. आम्ही विचारतो, खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा कधी दाखल होणार, की अजून कुणाचा जीव गेल्यावर कायदा जागा होणार?